ज्या वेळेला ब्रिटिशांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट टॅक्स औद्योगिक कलह कायदा याच्यामध्ये बदल करायचा प्रस्ताव केला, त्याला शहीद भगतसिंग विरोध करत होते आणि त्याचा त्यांना विरोध होता. ते म्हणाले याच्यामुळं कायद्याची धार बोटत होईल आणि श्रमिक वर्ग आयुष्यभर हा गुलामासारखा राबेल, ही पहिली त्यांची अट होती. जी आज नरेंद्र मोदीचं सरकार 4 श्रमसंहिता या देशामध्ये आणू पाहतोय आणि अप्रत्यक्षपणे त्यांची सत्ता असलेल्या, भाजपची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यामध्ये याची अंमलबजावणी चालू आहे. नुकतंच 3 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, आता दुकाने आस्थापनामध्ये जे पूर्वी काम करत होते त्यांना जे कामाचे तास होते ते तास 9 ऐवजी आता 12 केले जातील. कारखान्यामधल्या कामगारांना सुद्धा 12 तासाचं काम करावं लागेल. याचा अर्थ काय झाला? पूर्वी 3 पाळीमध्ये कामगार काम करायचे, 1 पाळीचे अतिरिक्त कामगार लागायचे. आज 12 तासाचं काम जर झालं, 2च पाळ्या होतील, 1 पाळी पूर्णपणे त्या ठिकाणी बंद होईल. आणि ही जर अशी परिस्थिती असेल, गुजरातमध्ये हे मॉडेल आधी सुरुवात केलं, गुजरातमध्ये 12 तासाचं काम केलं, 1 वर्षभरामध्ये रिझल्ट आला, तिथले 18% काम असलेले कामगारांची कपात झाली. आपलं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रामध्ये 20% कामगारांची कपात होईल, आहे त्या बेकारीमध्ये वाढ होईल. म्हणून आज सुद्धा आपण श्रमसंहिता आणि हे कामाचे तास वाढवण्याला विरोध करतोय. म्हणजे शहीद भगतसिंगांनी स्वातंत्र्यापूर्वी आयडी ऍक्ट मध्ये, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मधल्या बदलाला जो विरोध केला होता, तोच विरोध आज कायद्याच्या बदलाला आपण करतोय, या देशाची जनता करते. दुसरा